मुजरा करतो अशा राजाला ज्याने शून्यातून विश्व निर्माण केले. मुजरा करतो अशा राजाला ज्याने गुलामगिरीच्या बेड्यांना तोडून स्वराज्य स्थापन केले. इंद्रजिमी जंबपर बाडव सुहंपर रावण सदंपर रघुकुल राज हे. पवन बारिव पर संबुरती नाहपर जोह सह भापर रामद्विज राज हे. अंधार फार झाला होता, आता प्रकाश हवा होता. या देशाला पुन्हा एकदा जिजाऊचा शिवा हवा होता. मस्तक ज्याचे चरणी झुके तो राजा शिवछत्रपती. नसा नसा ज्याच्या रक्त उसळे ती मर्द मराठीची जात. ज्यांनी सह्याद्रीच्या छाताडावर स्वराज्याचे तोरण बांधले, ज्यांनी मुघलांच्या काळजात भीतीचे गोळे पेरले, शौर्याचा तो महामेरू, पराक्रमाची ती गाथा, त्यांच्याच चरणी झुकतो आमचा हा मानाचा माता. माझ्या लाडक्या शिवभक्तांनो, आज आपण अशा एका युगपुरुषाचा इतिहास पाहणार आहोत, ज्यांच्या केवळ नावाने आजही सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून शौर्याचे पडसाद उमटतात. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास म्हणजे केवळ एका राजाची गाथा नाही, तर तो एका स्वाभिमानी राष्ट्राच्या निर्मितीचा ज्वलंत इतिहास आहे. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले, आईचे नाव जिजामाता. वडिलांच्या पराक्रमाचा वारसा आणि आईने दिलेल्या रामायण महाभारतातील कथांच्या संस्कारातून शिवरायांच्या मनात अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द निर्माण झाली. दादोजी कोंडदेव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी युद्धकला, राजकारण आणि प्रशासनाचे धडे गिरवले. स्वराज्याची शपथ. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी 1645 मध्ये त्यांनी पुण्याजवळील रायरेश्वराच्या मंदिरात आपल्या सवंगड्यांसह हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. त्यांनी पहिला किल्ला जिंकला, तो म्हणजे तोरणा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा खरा आधारस्तंभ म्हणजे गडकिल्ले होते. महाराजांनी त्यांच्या काळात सुमारे 300 पेक्षा जास्त किल्ले आपल्या ताब्यात ठेवले होते. त्यांच्या दृष्टीने ज्यापाशी किल्ला त्याचे राज्य हे सूत्र महत्त्वाचे होते. किल्ल्यांच्या स्वरूपानुसार त्यांचे मुख्य 3 प्रकार पडतात. जलदुर्ग, समुद्रातून होणारी परकीय आक्रमणे जसे की सिद्धी, पोर्तुगीज, इंग्रज थोपवण्यासाठी महाराजांनी मजबूत जलदुर्गे बांधले. सिंधुदुर्ग, या किल्ल्याचा पाया भरण्यासाठी महाराजांनी 5 मन शिसे वापरले होते. कोकण किनारपट्टीवर स्वराज्याची पकड मजबूत करण्यासाठी हा किल्ला बांधला गेला. जंजिरा, जंजिऱ्याच्या सिद्धीला शह देण्यासाठी महाराजांनी या किल्ल्याची उभारणी केली. विजयदुर्ग, याला पूर्वेकडील जिब्राल्टर म्हटले जायचे, हे मराठा आरमाराचे मुख्य केंद्रे होते. गिरिदुर्ग, सह्याद्रीच्या रांगांमध्ये वसलेले हे किल्ले स्वराज्याचे संरक्षण कवच होते. राजगड, स्वराज्याची पहिली राजधानी. या किल्ल्याची रचना इतकी अभेद्य आहे की याला किल्ल्यांचा राजा आणि राजांचा किल्ला म्हटले जाते. रायगड, स्वराज्याची दुसरी आणि मुख्य राजधानी. शिवरायांचा राज्याभिषेक याच गडावर झाला. गडाचा टोक नेक आणि हिरकणी कडा आजही त्यांच्या उंचीची साक्ष देतात. प्रतापगड, जावळीच्या खोऱ्यात असलेला हा किल्ला अफजल खानाच्या वधामुळे इतिहासात अजरामर झाला. सिंहगड, तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाने जिंकलेला हा किल्ला गड आला पण सिंह गेला या वाक्यामुळे ओळखला जातो. भुईकोट किल्ले, सखल भागात किंवा मैदानी प्रदेशात संरक्षणासाठी हे किल्ले वापरले जातात. चाकणचा किल्ला, फिरंगोजी नरसाळा यांनी हा किल्ला शाहिस्ते खानाच्या बलाढ्य सैन्याविरुद्ध तब्बल 2 महिने लढवला होता. लोहगड, विसापूर, हे किल्ले व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे होते. किल्ल्यांचे व्यवस्थापन. महाराजांनी किल्ल्यांच्या संरक्षणासाठी एक शिस्तबद्ध पद्धत लावली होती. किल्लेदार, किल्ल्याचा मुख्य प्रमुख. सबनीस, गडाचा हिशोब आणि पत्रव्यवहार पाहणारा. कारखानीस, गडावरील धान्यकोठी आणि रसद यांची जबाबदारी पाहणारा. गडांची काही खास वैशिष्ट्ये. तटबंदी, गडाच्या भिंती इतक्या मजबूत होत्या की त्या तोफेच्या गोळ्यांनीही लवकर पडत नसत. पाण्याची सोय, आधी पाणी पाहावे मग किल्ला बांधावा, हे महाराजांचे तत्त्व होते. प्रत्येक गडावर वर्षभर पुरेल इतका पाण्याचा साठा असायचा. गुप्त दरवाजे, आणीबाणीच्या प्रसंगी बाहेर पडण्यासाठी गडांवर चोरवाटा किंवा गुप्त दरवाजे असायचे. गड किल्ले हे केवळ दगडमातीचे बांधकाम नसून ते महाराष्ट्राच्या शौर्याचे प्रतीक आहे. आजही हे किल्ले आपल्याला स्वराज्य टिकवण्यासाठी केलेल्या संघर्षाची आठवण करून देतात. महत्त्वाचे ऐतिहासिक प्रसंग.
शिवरायांचे आयुष्य साहसाने भरलेले होते. त्यातील काही महत्त्वाच्या घटना. अफजल खानाचा वध 1659. विजापूरच्या बलाढ्य अफजल खानाचा प्रतापगडच्या पायथ्याशी वध करून त्यांनी आदिलशाहीला मोठा धक्का दिला. पन्हाळ्याचा वेढा आणि सुटका. सिद्दी जोहरच्या वेढ्यातून केलेली थरारक सुटका आणि बाजीप्रभू देशपांडे यांनी पावनखिंडीत दिलेले बलिदान. शाहिस्तेखानाची फजिती. पुण्याच्या लाल महालात घुसून मुघल सुभेदार शाहिस्तेखानाची बोटे छाटली. आग्र्याहून सुटका. 1666. औरंगजेबाच्या कैदेतून अत्यंत चातुर्याने मिठाईच्या पेट्यातून स्वतःची आणि संभाजी महाराजांची सुटका करून घेतली. राज्याभिषेक. 6 जून 1674 रोजी रायगडावर गागाभट्टांच्या हस्ते शिवरायांचा राज्याभिषेक झाला. या दिवशी ते अधिकृतपणे छत्रपती झाले. त्यांनी स्वतःची शिवराई ही मुद्रा आणि राज्याभिषेक सुरू केला. स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड हा त्यांच्या उंचीमुळे आणि दुर्गमतेमुळे राज्याभिषेकासाठी निवडला गेला. ऐंद्र अभिषेक. महाराजांना सोन्याच्या चौरंगावर बसून 32 मन सोन्याच्या सिंहासनावर अभिषेक करण्यात आला. सप्त नद्यांचे पाणी. गंगेसह 7 प्रमुख नद्यांचे पाणी सोन्याच्या घागरीतून आणून महाराजांवर अभिषेकासाठी वापरण्यात आले. अष्टप्रधान मंडळ. राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांनी आपल्या 8 मंत्र्यांच्या अष्टप्रधान मंडळाची अधिकृत घोषणा केली. राज्याभिषेक झाल्यावर महाराजांनी स्वतंत्र अस्तित्वाच्या खुणा म्हणून खालील गोष्टी सुरू केल्या. शिवराई होण. स्वराज्याचे स्वतःचे चलन नाणी सुरू केले. राज्याभिषेक स्वतःची कालगणना कॅलेंडर सुरू केली. किताब. महाराजांना क्षत्रिय कुलावंतस आणि छत्रपती या पदव्या बहाल करण्यात आल्या. राज्याभिषेकाच्या वेळी रायगडावर लाखो लोक जमा झाले होते. इंग्रज वकील हेन्री ऑक्झेल्डन हा देखील या सोहळ्यासाठी उपस्थित होता. त्याने आपल्या डायरीत या सोहळ्याचे वर्णन जगातील अत्यंत वैभवशाली सोहळा असे केले आहे. राज्याभिषेक म्हणजे केवळ उत्सव नव्हता, तर ते गुलामगिरीविरुद्ध पुकारलेले एक युद्ध होते. यामुळेच रायगड आजही प्रत्येक मराठी माणसासाठी एक तीर्थक्षेत्र मानले जाते. शिवरायांचे व्यवस्थापन आणि धोरणे. महाराज केवळ योद्धे नव्हते, तर ते एक उत्तम प्रशासक होते. अष्टप्रधान मंडळ. स्वराज्याचा कारभार चालवण्यासाठी त्यांनी 8 मंत्र्यांचे मंडळ नेमले. आरमारी दल. भारतीय आरमाराचे जनक, फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांनी सिंधुदुर्ग, विजयदुर्ग यांसारखे जलदुर्ग उभारले. स्त्री सन्मान. शत्रूंच्या स्त्रियांचाही आदर राखण्याची त्यांची कडक शिस्त होती. शेतकरी हित. रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका अशी त्यांची सैन्याला आज्ञा होती. 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावर या महापुरुषाचे निधन झाले. त्यांनी शून्यातून विश्व निर्माण करून मराठा साम्राज्याचा पाया रचला, जो पुढे अनेक दशके टिकून राहिला. सह्याद्रीच्या कड्याकड्यातून घुमतो एकच नाद, मराठमोळ्या मातीचा हा शिवरायांचा साथ. अंधार फार झाला होता, आता दिवा हवा होता, या देशाला पुन्हा एकदा जिजाऊचा शिवा हवा होता. हाती धरुनी तलवार ज्याने शत्रूलाही नमविले, हाती धरून तलवार ज्याने शत्रूलाही नमविले, अन्यायाचे पोलादी पाश ज्याने क्षणात तोडले. तोरणा बांधिला दारी आणि स्वराज्याचे तोरण चढले, मावळ्यांच्या साक्षीने मुघलांचे धाबे दणाणले. कधी झाला वाघनक्यांनी अफजल खानाचा काळ, कधी कापली बोटे खानाची तो शाहिस्तेखान बेहाल. आग्र्याहून सुटका होता औरंगजेबही चकित झाला, गनिमी काव्याचा हा राजा काळजाचा तुकडा झाला. गनिमी काव्याचा हा राजा काळजाचा तुकडा झाला. निश्चयाचा महामेरू खूप जणांशी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. शिवरायांना स्मरू, जोवर चंद्र सूर्य नभी तोवर तुमचे नाव राहील, प्रत्येक मराठी श्वासात शिवबा तुमचा विचार राहील. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण जगासाठी आदर्श होते. त्यांनी दिलेली निश्चयाचा महामेरू खूप जणांशी आधारू ही शिकवण आजही आपल्याला प्रेरणा देते. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस सिंहासनाधीश्वर महाराज धीराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय.